जयू खा बाळा तुझा बर्गर. जे पाहिजे मुजीत तो. बसतोय का तोंडात तेवढा बर्गर. सो पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत माझ्या आवडीच्या ठिकाणी, श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर. जयंती होती आता, हनुमान जयंती. त्या दिवशी ह्या पूर्ण मंदिराला कलर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं नवीन कोरं दिसत असेल मंदिर आता पुन्हा. सो चला आपण आता नदीकाठी बसूया. आज मी तर काय मंदिरात जाणार नाही आहे, कारण सकाळी थोडंसं नॉनव्हेज खाल्लेलं, त्याच्यामुळे आता तर मंदिरात जाणार नाही आहे. परंतु बाजूच्या परिसरामध्ये बसून मस्त एन्जॉय करणारे ठिकाण. तर बरीच लोक आता सध्या स्विमिंगसाठी येतात, कारण गरमी पण वाढली. आणि हे तिघं काय बघतायत देव जाणे. त्यांना पाण्यात पोहण्याच्या त्यांच्या ट्यूब्स बघून ह्यांना पण इच्छा झाली पोहण्याची. आत्ताच मला सांगत होते की आपण पण येऊया. सो मला खरंच आवडतं हे ठिकाण. सारखं सारखं यावंसं वाटतं इथे, आणि तासन तास इथे बसावं असं वाटतं. चला आपण बघूया इथे करवंद लागली आहेत का झाडाला. मागच्या टायमाला पण आम्ही इथे शोधलेली करवंद. तर पुन्हा बघूया करवंद आहेत का झाडाला, पिकलेली आहेत का बघूया. समोर झाडं तर आहेत करवंदाची. करवंद आहेत की नाही लागलेली काय माहिती. आहेत पण कच्ची आहेत. हे बघा तुम्हाला दाखवते, करवंद लागलेली तर आहेत, परंतु अजून कच्ची आहेत करवंद, पिकली नाही आहेत. आज एकही करवंद नाही मिळालं. ती सगळी हिरवीगार आहेत, आणि ही सुद्धा तयार व्हायला लागली आहेत, पण अजून वेळ आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता पाणी सुद्धा आटलं. इतकी गरमी आहे सध्या, पूर्ण पाणी आटलेलं आहे. पावसाळ्यात तर मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी उभी पण राहू शकणार नाही. ह्या अशा पद्धतीत रिक्षा गाड्या ह्या ब्रिजवरनं येतात, ज्या ठिकाणी मी तुम्हाला मागे पण सांगितलं की गाव आहे इकडे, त्या बाजूला पूर्ण गाव आहे. आणि येण्या जाण्याचा त्यांच्यासाठी म्हणजे पावसाळा सोडल्यास फक्त हिवाळा आणि उन्हाळा हा रस्ता आहे त्यांना यायला जायला. पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्ण बंद झालेला असतो. बघा इथे सुद्धा एक गाडी थांबली आहे, की जिथपर्यंत ही रिक्षा आणि गाडी जाणार नाही तोपर्यंत ही गाडी इकडनं क्रॉस होऊ शकणार नाही. एवढा छोटा पूल आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की काही लोक स्विमिंगसाठी आली आहेत, आणि हे आमची मुलंसुद्धा. बाहेर एवढ्या पुढे नाही जायचं, एवढ्या पुढे नाही जायचं बाळा. तर ह्या मुलांना पण इच्छा होते नदीत जायची, पण ऑलरेडी या मुलांनी घरातनं जयने तर माझ्यामध्ये 3 वेळा आणि ह्या मुलांनीसुद्धा 2-3 वेळा काहीतरी आंघोळ केली आहे सबन दिवसात. हे बघा याचे कपडे ओले झाले, कपडे ओले झालेले आहेत. तुला नेणार नाही हा, नाही नेणार, बाहेर ये सुका हो. हे बघा खरंच खूप छान वाटतं या ठिकाणी मला आल्यानंतर. इतका छान गार हवा येत असते ना, खूप बरं वाटतं. नमस्कार, मी राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज पूर्ण दिवस काही ब्लॉग नाही बनवायला मिळाला, कारण सकाळपासून मी एवढी म्हणजे कामं होती आज ना की ब्लॉग बनवायलाच वेळ मिळाला नाही. परंतु मी म्हटलं की तुमच्यापर्यंत आता माझे डेली ब्लॉग चालू झालेले आहेत कोकणातले, सो तुमच्यापर्यंत ब्लॉग तर पोचलेच पाहिजे. तर त्याच्यामुळे आत्ता संध्याकाळी ब्लॉग बनवायला सुरुवात केली, आणि आत्ता घड्याळात 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत मस्त अशा निसर्गाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही मला पाहिलं असेल की ज्या ठिकाणी मी नेहमी येत असते. मी जेव्हा जेव्हा कोकणात येते तेव्हा इथे यायचं मी कधीही विसरत नाही, कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आता परत सांगते, हे ठिकाण माझ्या खूप जवळचं आहे. कारण इथे जे मंदिर आहे ते माझ्या वडिलांनी बांधलेलं असल्यामुळे आम्ही दर शनिवारी तर इथे येतोच, पण मध्ये जेव्हा कधी वाटतं, जेव्हा असं त्यांची म्हणजे आठवण तर ऑब्व्हियसली त्यांची रोजच येते, जेव्हा खूप सारी आठवण येते ना तेव्हा मी इकडे येते. तर आज हर्षित, करण, जय हे सुद्धा 3 जण आलेत, आणि इथे जी लोकं आहेत
म्हणजे इथे ऑलरेडी लोक स्विमिंगसाठी आलेली आहेत, तर त्यांना पण इच्छा होते स्विमिंग करण्याची, पण मी काही त्यांना जाऊ देणार नाही आहे पाण्यामध्ये, कारण ना त्याने एक्स्ट्रा कपडे आणलेले आहेत आणि काही, कारण आम्ही आता चाललेलो आहोत कणकवलीला मुलांना असंच संध्याकाळचं थोडंसं आउटिंग म्हणून. सो आता बघतो कणकवलीमध्ये आज ह्या मुलांना काय खाण्याची इच्छा आहे. म्हणजे ह्या लोकांनी मला 3 ऑप्शन दिले आहेत. ते सुद्धा एक आहे मोमोज, दुसरं आहे चायनीज आणि तिसरं आहे चाट. ह्या तिघांपैकी एक आम्ही काहीतरी खायला घालणार आहे, कारण घरीसुद्धा प्रचंड जेवण आहे. तसं मी तुम्हाला माझ्या परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की 25 लोकांचं जेवण होतं आमच्याकडे. तो आज होतं. आज तो कार्यक्रम होता. 25 लोक म्हणजे 25 शाळेचे जे शिक्षक आहेत D.एडचे, सो त्यांचं गेट टुगेदर होतं आज आमच्याकडे. तर तुम्ही म्हणाल ही दरवेळेला म्हणते की आमच्याकडे कार्यक्रम असतो, हे असतं ते असतं, परंतु ही कधी दाखवत का नाही? कारण असं असतं, कारण काहींच्या प्रायव्हसीज असतात, तर त्याच्यामुळे सध्या कसं आहे मे महिना आहे, त्याच्यामुळे बरीच लोकं ही कार्यक्रमासाठी येत असतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आमचं जे रिसॉर्ट आहे ते पूर्ण दाखवू शकत नाही आहे. परंतु येस, ज्या दिवशी आमच्याकडे काही कार्यक्रम नसेल, कारण सध्या कंटिन्यू लग्न, गेट टुगेदर, त्याच्यानंतर पार्टी सारखं चालू आहे सकाळ संध्याकाळ काही ना काहीतरी, तर त्याच्यामुळे तेवढं ऑर्गनाईज नाही होते. मी तुम्हाला तो व्हिडिओ नाही बनवून म्हणजे तुम्हाला दाखवू शकत नाही आहे की आमचं रिसॉर्ट कसं आहे ते. तर रिसॉर्टचा नक्की व्हिडिओ मी वेगळा व्हिडिओ एक दिवस नक्की बनवेन, ज्या दिवशी आमच्याकडे काहीही कार्यक्रम नसेल त्या दिवशी. सो आतासुद्धा मी एवढी थकले, तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल, कारण आज व्हेज नॉनव्हेज म्हणजे मटण, चिकन आणि मच्छी, त्याच्याशिवाय व्हेज असं वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर सारं जेवण होतं. आणि त्याच्यामुळे आज अख्खा दिवस म्हणजे सकाळी मच्छी आणण्यापासून सगळी कामं चालू होती. माझ्या बहिणीला मी थोडीशी मदत केली, बाकी तर ऑलमोस्ट ऑब्व्हियसली जेवण तिनेच केलं, परंतु बाकीसुद्धा कामांना तिच्या मदत केली. परंतु तो व्हिडिओ मी शूट नाही करू शकली, कारण जेवण बनवणं आणि व्हिडिओ शूट करणं ह्या 2 गोष्टी पॉसिबल नाही आहेत. उद्यासुद्धा आमच्याकडे पार्टी आहे. जर मला जमलं तर जेवणामध्ये उद्या काय काय आहे त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन. म्हणजे सकाळी ब्रेकफास्टपासून दुपारी म्हणजे लंचसुद्धा काय आहे तो, कारण उद्यासुद्धा एक 35-40 माणसांचं जेवण बनवायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा टिपिकल जेवण आहे जे कोकणामध्ये कार्यक्रमासाठी बनवलं जातं, म्हणजे घावणे वगैरे सगळं. सो ते आहे. तर ते सकाळी म्हणजे काय ब्रेकफास्टमध्ये काय आहे, दुपारच्या लंचमध्ये काय आहे, ते सगळं मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करीन. सो चला, आता ह्या मुलांनी इथे थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही आता निघतोय कणकवलीला जायला, आणि तिथे गेल्यानंतर ही मुलं काय खाणार आहेत ते मला काहीच माहिती नाही, कारण आईने ऑलरेडी मला घरातनं निघताना सांगितलंय की जेवण घरी आहे, त्याच्यामुळे ह्यांना जास्त काही खायला घालू नको. बट लेट्स सी, मुलं आहेत सो त्यांना तर भुका तर सारख्या त्यांच्या चालूच असतात, कारण कोकणात आल्यानंतर आमच्या हर्षीची तर एवढी धमाल चालू असते, आज इकडे उद्या तिकडे सगळं चालू असतं. सो चला, आम्ही आता कुठे जातोय कणकवलीत ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर करण आमचा पाण्यात बसलाय. फिश स्पा जो असतो ना, तो तुम्हाला दाखवते कसा असतो, आणि मी तो आता करायला चालली. नाही, मी एवढ्याच्याच पाण्यात जाईल, इथे पण येतील की मासे. तू माझा हात पकड. हो बघ, ह्याला पण एवढं गरम होत आहे. तो बघ कुठे चालला काय माहिती, कुठे चालला तो? हा भाऊ, कुठे चालला? अरे, आंघोळ केली असते ना, सकाळी आंघोळ केली नव्हती ना, मग त्याने आंघोळ करून गेला. कुठे चाललाय काय माहिती तो. चल, ते बघ ते बघ येत आहेत. सो इथे जय सुद्धा बसलेला आहे फिश स्पा साठी. मजा वाटते. जेव्हा मासे येत आहेत. ओव्हर ॲक्टिंग खूप आहे ह्याची. जराशे मासा, एखाद दुसरा मासा दिसतोय आम्हाला इकडनं, ह्याचं एवढं ओव्हर ॲक्टिंग तर फार असते ह्याची. हो, काय नाही, 2-4 असतील तर केवढे आहेत. हे बघ, हे बघ, हे बघ, मासे यायला लागले. बघ, तुझं लॉजिक तुझ्याकडे. टायगर इथे येईल का या पाण्यामध्ये तुला हे करा टायगर सारखे ना. इथे थोडीशी चप्पल लागली, सो आत्ता एक मासा आला आणि तिथे टोचून गेला. हे बघ, हे लागले ना चप्पल मला नवीन, तर तिथे टोचून गेला मासा. मला माहिती आहे तुम्हाला दिसतंय की नाही ते. हे बघा, मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण हे बघा.
थोडा वेळ जर शांत पाणी असेल ना तर ते मासे येतात. हे बघा, चप्पल दिसते पण. हे बघा, तुमची जी डेड स्किन असते ना ती ते खातात. थोडंसं तुम्हाला चावल्यासारखं वाटतं. हे बघा, आणि गुदगुल्यासारखे आणि हलकी गुदगुल्या होतात. मला गोमूत्र हे तो मोठा येतो बघ, तो बघ चावतो बघ. हे बघा, हळूहळू सगळे मासे येत आहेत. पण एवढंच की तुमचं तर पाणी स्थिर असेल ना तरच तुम्ही ती एन्जॉय करू शकता गोष्ट. म्हणजे जे आपण मॉलमध्ये खूप सारे पैसे स्पेंड करतो का तर फिश स्पासाठी. हे बघा, हे असे बारीक बारीक मासे येतात. आणि जे पायामधली जी डेड स्किन आहे बघा, करंटसुद्धा उभं आहे, करंटच्या सुद्धा पायाला हे बघा माझ्या पण पायाला येतात. बेल आहेत, बेल. हे बघा, माझ्या पायाला टोचून जात आहेत, जोर जोरात टोचतायत ना. मोठा माझा जोरात टोचतोय. हे बघा, ही सगळी जी डेड स्किन आहे ना ते खाऊन टाकतात. हे बघा, चला खूप झालं, फिश स्पा खूप झाला. सो हर्षित मात्र इथे बसलाय वरती. जय, तुझे सगळे कपडे ओले करून टाकलेस. चल आता, चला जाऊया. तर आम्ही तिघांनी आता फिश स्पा केलेला आहे. चल, झाला आपला स्पा. हा फिश स्पा ना, फिश स्पा, फिश स्पा, फिश स्पा. चला आता, बघ सगळे कपडे जय तू ओले करून टाकलेस बाळा. बरं चला आता जाऊया, निघूया. गडगडलं ना. वाव, इतकी छान हवा येते आणि खूप छान फील होतं आहे. आता बराच वेळ झाला आहे आम्हाला इथे. आमचा फेस स्पासुद्धा झाला आहे आणि मी इतकी ओरडली जेव्हा एक मोठा मासा, म्हणजे कमीत कमी तो एवढा मोठा मासा असेल, आणि तो आला आणि माझ्या पायाला त्याने जेव्हा चावलं. म्हणजे जी डेड स्किन असते ना आपल्या जरी तुम्ही पेडिक्युअर जरी केलेलं असेल आणि जरी तुम्ही इथे आलात, म्हणजे कुठेही जर पेडिक्युअर केल्यानंतरसुद्धा जो फेस स्पा असतो तुम्ही करायला जाल, कारण काही वेळेला ती डेड स्किन जी असते ती फक्त ती माशांना, कारण ते माशांचं खाद्य असतं जी डेड स्किन असते. सो ते खायला येतात. तुम्ही नक्की कधी ट्राय केलेत ना, म्हणजे कधी असं ट्राय करा की पेडिक्युअर केले आणि त्याच्यानंतर तुम्ही फिश स्पासाठी गेलं आहे, ते मासे जमा होतात आणि ते डेड स्किन ती खातात. सो चला आता इकडे आम्ही सगळं अशी आज वेगळी थोडीशी आम्ही मजा घेतली. आणि मी एवढ्या जोरात ओरडली ना, म्हणजे आजूबाजूची लोकं माझ्याकडे पटकन बघायला लागली. सो ते मुलं ना माझी मिमिक्री करत आहेत. आज माझा चेहरा तुम्हाला खूप डल दिसत असेल कारण प्रचंड गरमी आहे. आणि सकाळी उन्हामध्ये थोडीशी फिरली, मच्छी मार्केटमध्ये सुद्धा गेली, पण तोसुद्धा व्लॉग नाही बनवला कारण आत्ताच तुम्हाला परवा मी मच्छी मार्केट दाखवलं. आजसुद्धा काही म्हणजे जो आमच्याकडे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी मच्छी आणायची होती, त्याच्यासाठी माझ्या बहिणीबरोबर गेलेली होती. तर चला आता मुलांना कुठे जायचं आहे ते डिसाईड करतोय. हे चालताय, चला जयू. ते काय त्या बुटाची वाट लावून टाकली. सो चला निघतो आता आम्ही कणकवलीला जायला. सो आम्ही आता आलेलो आहोत वन बाईटमध्ये. आज या लोकांनी इथे मला कापणार आहेत असं ठरवलं आहे. सो आम्ही आता चाललो आहे वन बाईटला. हो, तुम्ही लोक आज मला इथेच कापणार आहात, मला माहिती आहे ना. सो आता आम्ही आलेलो आहोत वन बाईटमध्ये. काय मागवत आहे? चिकन कॉर्न. चिकन नाही, चिकन क्लासिक. चिकन क्लासिक. पण तुम्ही खाणार आहात ना पिझ्झा? घरी जाऊन जेवायचं आहे ना तर आजी भूक लागली. इथे फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड हां, सँडविच पण आहेत वाटतं यांच्याकडे. हां चालेल. आता हर्षित आणि करण गेलेले आहेत ऑर्डर द्यायला. इकडनं आमच्याकडनं ऑर्डर घेऊन गेलेत ते, आणि त्या लोकांनी बऱ्याच साऱ्या गोष्टींच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. तुम्हाला दाखवते की इथे काय काय आहे. इथे बर्गर आहे, पिझ्झा आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. त्याशिवाय इथे आहेत रॅप आहेत, पास्ता आहेत, स्नॅक्सचे वेगवेगळे आयटम आहेत. आणि त्याच्याशिवाय इथे आहे हॉट अँड कोल्ड बेवरेजेस, सँडविच आहेत.
चीजी लोफ, चोकोलावा केक, चिकन बर्गर सांगायचं ना. सॅलड्स पण आहे तिथे. चिकन बर्गर सांगितलं ना. तुम्ही काय काय सांगितलं, काय काय ऑर्डर दिली? एक चिकन बर्गर, ऑर्डर काय काय दिली? चिकन बर्गर, एक स्ट्रॉबेरी शेक, एक ओबी क्लासिक, पिझ्झा लार्ज, एक आपलं ग्रीन मोहितो, ग्रीन ॲपल मोहितो 2, बस एवढंच. बस एवढंच सांगितलं? एवढी ऑर्डर दिलीत आणि म्हणतो एवढंच सांगितलं. हा आलेला आहे ओबी क्लासिक पिझ्झा आणि त्याच्याबरोबर हे फ्रेंच फ्राईज आहेत. हे पेरी पेरी, हे कोणते? पेरी पेरी आणि हे साधे फ्राईज आहेत. चांगला आहे पिझ्झा, एकदम चांगलं. चांगलं. बर्गर कधी? हे काय? ग्रीन ॲपल. कारण आमचा इन्स्टासाठी रील बनवतोय आणि अजय त्याला सारखा त्रास देतोय. काय आणि किटकॅट शेक, हां चिकन जेव खा बाळा तुझा बर्गर. जे पाहिजे मुझे तो. बसतोय का तोंडात तेवढा बर्गर? गरम आहे ना? हळू 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 खा, हळू खा. हळू खा बर्गर. आवडला? चांगला आहे बर्गर. काय तुझं, व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? चिकन बर्गर आहे हा. पनीर आहे उलट. पनीर आहे बाबू. काय पाठव मागवलेलं तू? चिकन आहे. हा चिकन आहे बर्गर. आवडलं तुला? छान आहे ना? खा. अजय यांना खायला देतोय म्हणजे हे बघा, ही बार्टर सिस्टीम आमच्याकडे चालू असते. हे मी घेऊ जरा. अरे त्याने फक्त टेस्ट करण्यापुरतं दिलेलं, त्याला काय हे नको होतं. तुलाही छान आहे. जाऊ दे, दे दादाला पण दे. जा दे. या साईडचा अरे तू देणार रे, नाही तर मागू तुला अजून एक. आपण अजून एक मागू. हर्षित खा आणि मग कर. तुला अजून एक बर्गर मागव बस. हा जेव खा ना व्यवस्थित. तुला आवडतं ना? सावकाश बस आणि खा ना. तू दादानच दिलंयस की नाही तुझ्या? मग कधी ते संपव, तू ते संपव. थोडंसं जास्त नाही. चुकलं तर मला बस. आता तू तुझं चिकन संपव. जयू तू तुझं चिकन संपव. सायन्सचा प्रोजेक्ट चालू आहे. लॅबमध्ये आहात का? मसाला ड्रिंक. असे नको. काय तुम्ही असं करता? मिक्सर. उलट वाटलं माझं कमी झालं. चालचाल लागलं. इथे मी मागवलेलं आहे. तर इथे मी मागवलेलं आहे माझ्यासाठी पनीर सँडविच आहे हे बघा. सो आता हे तुम्ही कोणी खाणार आहात हे सँडविच? त्याला पीस करायला सांगू का अजून याचे छोटे छोटे? अरे पण त्याचे पीस करायला सांगते ना, मग ते अजून छोटे होतील ना. बरं कारण तुला हवं तू खा आणि मला सांग टेस्ट कशी आहे त्याची.
मी आधी होतो. सांग बघू टेस्ट कशी आहे. चांगली आहे? जा जय हात धुवून ये जा. तर मुलांच्या तर बऱ्याच साऱ्या गोष्टी खाऊन झालेल्या आहेत. पिझ्झा झाला आहे, बर्गर झाला आहे, फ्रेंच फ्राईज आणि त्याच्याशिवाय अजून त्या गोष्टी खाऊन झालेल्या आहेत. आणि मी माझ्यासाठी सँडविच मागवलेलं. सो आमचं सँडविच वगैरे पण खाऊन झाले. निघतो आता बिल पेड करून घरी. पण जाताना आम्हाला आईस्क्रीमसुद्धा द्यायचं आहे. सो ते जाऊन घेतो आणि त्यानंतर घरी जाते. जय आता वॉशरूमला गेलेला आहे. जयने अचानक आम्हाला सांगितलं की त्याला टॉयलेटला झाले आणि आम्ही सगळे त्याच्यावरती प्रँक करणार आहोत. सो काय प्रँक आहे तो दाखवतो तुम्हाला. तो आत्ता ना टॉयलेटला गेला. आवाज हळू काढायचा आणि आवाज करायचा, भूताचा आवाज काढायचा. तो घाबरून आला पाहिजे आपल्याकडे. हे काय झालं? कुठे? कशामुळे? माहित नाही कोणतरी आवाज येत होता तिथे. तुला बरं आवाज येतो? टॉयलेटला झालं तरी तुला? नाही अर्ध राहिलं. मग चल कर, इकडेच कर. चल चल इकडेच कर, मग जाऊया आपण. स्वतः जय खूप घाबरलाय. चला जाऊया ना. आता तू नाही ना घाबरत आहे? असं घाबरायचं नाही जय. काय झालं, तेवढं काय घाबरलास? मी सुसू करत होतो. मला वाटलं की माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो आणि ना मी जेव्हा येत होतो आणि मला पायाने कोणीतरी असं शूज खेचला असं वाटलं. म्हणून तू घाबरलास? हो आणि मी पळत आलो. कशाला पळत आलास मग? आणि आवाज केलेला. कोणी आवाज केला? माहित नाही. आणि मग मला आवाज येत होते तिथून आणि असे आवाज येत होते आणि मी खूप घाबरलो आणि आलो. हो बिचारा माझं बाळ ग. पण टॉयलेटला झालं ना तुला व्यवस्थित? हो झालं आता. झालं ना. आता जाऊया ना घरी. आता हो. चला आपण आता घरी जाऊया सगळीजण. तर आम्ही सर्वजण आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आलो आणि आल्यानंतर आम्हाला आंघोळीला जाणं भाग पडलं. खरं आम्ही असा काही विचार नव्हता केलेला, कारण ऑलरेडी खूप घाम येतो आहे. परंतु गोष्ट अशी झाली की आल्यानंतर पिंच आमच्या सर्वांच्या अंगावरती उड्या मारायला लागली. कारण आईने इथे सगळीकडे पाणी म्हणजे अंगणात घातलेलं होतं आणि त्याच्यामुळे कसं झालं, चिखल वगैरे थोडासा झालेला. तर तिने ते जे पाय आहेत ते आमच्या कपड्यांवरती आणि आमच्या हातावर वगैरे सर्व तिने ते लावलेत. तिचे पाय उमटले. सो त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी पुन्हा आंघोळ केली. अशी गरमीसुद्धा आहे. दुपारीसुद्धा खूप गरमी असते, परंतु आमच्याकडे इथे भरपूर सारी झाडी असल्यामुळे एवढी गरमी जाणवत नाही. परंतु जेव्हा आम्ही कणकवली सिटीमध्ये जातो तर तिथे खरंच खूप प्रमाणात गरम होतं. आता हीट ऑब्व्हियसली सगळीकडेच आहे, परंतु सिटीमध्ये खूप गरम होतं आणि सिटीमध्ये जाऊन आल्यानंतर तर आंघोळ करणं आम्हाला भागच पडतं. कारण इथे तेवढं, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इथे तेवढी गरमी नाही आहे झाडं भरपूर असल्यामुळे. आणि आता मुलं आल्यानंतर आईने पहिला त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही लोकांनी काय काय बाहेर खाल्लं. सो आम्ही सर्व सांगितलं, कारण ऑब्व्हियसली ती व्हिडिओ बघतेच आणि उद्या जर तिला कळलं मग तिला असं वाटणार की आम्ही तिच्याशी खोटं बोललो. तर आम्ही सरळ सांगितलं आणि वरती मुलांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही जेवणारसुद्धा आहोत, कारण आम्ही मावशीला प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही जेवणारसुद्धा आहोत. तर आता मुलांनी थोडंसं जेवणसुद्धा जेवले, कारण आईने आज केलेलं होतं पापलेटची आमटी केलेली होती आणि त्याच्याशिवाय जी परवा सुरमई आणलेली होती, सो तीसुद्धा सुरमई होती. त्यामुळे तिने ती सुरमई फ्राय आणि पापलेटची आमटी हे सर्व जेवण केलेलं आहे आणि ते आमचं जेवणसुद्धा जेवून झालं आहे. आणि आत्ता त्यांची सगळ्यांची मस्ती चालू आहे, काय काय चालू आहे. कारण आमच्या जयला थोडंसं घामोळे पण आलं आहे, कारण बाहेर एवढी गरमी असल्यामुळे. आणि दुपारी तर ती लोकं दोघंही क्रिकेट खेळत होती, तिघंही जण ती क्रिकेट खेळत होती आणि त्या खेळण्यापेक्षा त्यांची अर्धा वेळ तर भांडणच चालू असतात. सो चला, अशा पद्धतीत आजची ही जी संध्याकाळ आहे ती आम्ही घालवलेली आहे. कारण सकाळी खूप सारी कामं होती. आतासुद्धा आम्हाला लवकर झोपायचं आहे, कारण उद्या पुन्हा आमच्याकडे 40 माणसांचं जेवण आहे बनवायचं. सो त्याच्यासाठी बहिणीला मदत करणार आहे. उद्या व्हेज नॉनव्हेज दोन्हीसुद्धा आहे, परंतु उद्या फिश नसणार आहे.
उद्या फक्त काहीतरी ती आता मला जे सांगत होती व्हेज आहे आणि त्याच्याशिवाय चिकन आहे, फिश नाही आहे उद्या. परंतु बाकीचा जो पुऱ्या वगैरे जो मेनू आहे तो तर सेमच आहे. सो पुऱ्या, कुर्मा, डाळ, सोलकढी तर ऑब्व्हियसली प्रत्येक आमच्या म्हणजे व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे जेवणामध्ये सोलकढी तर असतेच, कारण ती कोकणातली स्पेशालिटी आहे. जेव्हा कोणी मुंबईकर किंवा इतर कोल्हापूरवरनं किंवा लोकं येतात तर ते पहिली मागणी करतात की तुमचं जेवण तुम्ही आम्हाला व्हेज द्या किंवा नॉनव्हेज द्या, परंतु आम्हाला सोलकढी मात्र तुमच्याकडची टेस्ट करायची आहे. सो ती तर आमच्याकडे असतेच. उद्या बासुंदी हा व्हेजमधला म्हणजे स्वीटमधला जो मेनू आहे तो आहे बासुंदी. सो तीसुद्धा आहे. आणि आम्ही आत्ता येताना जी आईस्क्रीम आणली आहेत ती आता आम्ही सर्वजणं खाणार आहोत बसून. आता विचारते, आता सगळीजणं बाहेर बसलेली आहेत म्हणजे हॉलमध्ये आणि मी मात्र अंगणात आहे, कारण अंगणात खूप छान गारवा असतो, कारण आई इथे पाणी मारते संध्याकाळचं. सो त्याच्यामुळे मस्त गारवा वाटतो. सो चला आता आम्ही सर्वजण जी आईस्क्रीम आणलेली आहे ती एन्जॉय करतो. कसं आहे आईस्क्रीम? आता आजी पण खायला आईस्क्रीम. जयू कसं वाटलं आईस्क्रीम? चांगलं आहे. जयूने सांगितला कोणतं आईस्क्रीम घ्यायचं ते. आजीला की बरं आहे आईस्क्रीम? जयूने संपवलं आईस्क्रीम. बघू जयू केवढं राहिलं आईस्क्रीम. थोडंसंच आहे आईस्क्रीम. करंटचं संपलं वाटतं आईस्क्रीम. काय आई प्लास्टिकचे चमचे आहेत ते लाकडाचे. हा स्टीलचे चमचे. बरं आहे आईस्क्रीम आई, फ्लेवर बरं आहे. आमच्या सर्वांचं आईस्क्रीमसुद्धा खाऊन झालं आहे. मी आत्ता घेतलं आहे आईस्क्रीम खायला. सो आता आम्ही आईस्क्रीम वगैरे संपवतो आणि त्यानंतर झोपायला जातो, कारण आम्हीसुद्धा आज खूप थकलेलो आहोत. तर आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.